आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मले मज घड त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विढळ गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकावना ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रावदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाव्या सुबटा आये महाराजा विराजे आये महाराजा विराजे
झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विढळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी दारवलेवाडी या ठिकाणी आज कोणत्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत याची सर्वांना कल्पना आहे. वक्त्याचं कर्तव्य असतं थोडा परिहार देणं, कोणत्या निमित्तानं कीर्तन आहे हे सांगणं हे कर्तव्य असतं. खरं तर ज्या कदम परिवारातील व्यक्ती म्हणजे आमचे कैलासवासी सदाशिव तुकाराम कदम, खर तर त्यांचा 4थं पुण्यस्मरण आहे. या 4th पुण्यस्मरणानिमित्त या कीर्तन सोहळ्याचं नियोजन कदम परिवारातर्फे करण्यात आले आणि त्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथं आपण उपस्थित आहोत. कलाकार मंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील, गावातील ग्रामस्थ महिला मंडळ सर्वजण. आज मी तर म्हणेन 4थं वर्ष असून सुद्धा या कदम परिवारातील आमचे कैलासवासी सदाशिव तुकाराम कदम यांची जी मुलं आहेत म्हणजे सचिन सदाशिव कदम, मुलगी संध्या, लावण, सारिका, कोमल खांडे, सारिका खांडे, सुजाता पडवळ या मुलांनी 4थं वर्ष असून सुद्धा वडिलांचं एक आठवण करून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा नामयज्ञ ठेवलेला आहे. खरं तर मी म्हणेन ज्याची व्यक्ती तुमच्या कुटुंबातील गेले, जे भाऊ काका गेले, त्यांचं काहीतरी संचित चांगला असावं. कारण 4थं वर्ष असून सुद्धा या कीर्तन सोहळ्याचं नियोजन आज त्यांची मुलं करतात. खरं तर कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा, तशा पद्धतीत मला बोलायचं आहे, त्या पद्धतीत मी अभंग घेतलेला आहे. पण ज्यांचं पुण्यस्मरण 4थं आहे आणि 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन आहे, तर त्यांच्याकरता माझ्या मुखातून एक शब्द बाहेर पडतोय. काय? शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा शब्द आहे की शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. माणसं किती वर्ष जगतात याला महत्व नाही महाराज, कसे जगले याला महत्व आहे. 100 वर्ष जगले पण 100 वर्ष जगून फायदा नाही. आणि एक बोलन मी जाता जाता, चांगली माणसं लवकर जातात, चांगल्या माणसाला लवकर मरण येतं, वाईट माणसाला मरण लवकर येत नाही. आणि कुणाच्याही पुण्यतिथी निमित्त कीर्तन होत नाही. लक्षात ठेवा, एकदा वर्ष श्राद्ध झालं की कोणा आई बापाचं नाव काढणारे संत ती कुळामध्ये जन्माला आले. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. ज्यांच्यामुळे आपण लहानाचं मोठं झालो, ज्याने आपल्याला चालायला बोलायला शिकवलं, त्याच्या उपकाराची जाणीव जो ठेवतो ना,
त्याला पंढरपूरच्या दारात जायची गरज नाही. माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाची. ऐका, आई वडील दैवत ज्या व्यक्तीने मानलं, ज्या मुलाने मानलं, ऐका, त्याचं कौतुक देवालाही वाटतं. म्हणून त्या पद्धतीचा मी अभंग घेतलेला आहे. मरण हे आध्यात्मिक बाबतीत सत्य, प्रत्येकाला जावं लागणार आहे, यावं लागणार आहे, राहावं लागणार आहे. वेळ संपली की निघून जावं लागणार. ऐका, येणं जाणं राहणं हे ज्या तत्वामध्ये बसलं जातं त्याला जीव म्हटलं जातं. यावं लागतं का? त्याचं कारण आहे, केले कर्म झाले त्याची उपभोगाली उपजली मेली अशी. कर्माचं फळ भोगायचं आणि मरायचं. अरे पण मला असं मला की 4थं पुण्यस्मरण येऊ, 5वं येऊ, गेल्यानंतर वर्ष सरात येऊ, पुण्यतिथी येऊ, आपल्या मुलाने आपल्या गावाला आपली आठवण जर काढली तर समजून चालायचं आपला दिवस गोड झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. या महाराष्ट्राच्या बाबतीत अनेक माणसं आली, अनेक माणसं गेली, पण सगळ्याची नाव निघत नाहीत. लक्षात ठेवा, त्याला कर्म चांगला, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं नाव शिल्लक राहतं. उत्तमची नाव घेतलं जात नाही. ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं जगणं चांगलं होतं, उत्तमाची वरी केली मागे. आता आबांची माझी ओळख नाही, पण मी त्यांच्या भावकीच आहे आणि मी माझ्या कुटुंबातच आलोय. माझ्या चुलत्याच पुण्यस्मरण आहे असं समजलं तरी हरकत नाही, कारण मी भावकीच आहे तुमची. पुढच्या गेल्या वर्षी मला वाटतं इथं वर्ष सराला मी त्या अभंगल्यासमोर मी कीर्तन केलं. ते दत्तात्रय कदम हे माझे रिलेशन मधले जवळ, त्याचं नाव या जगात शिल्लक राहतं. खरंच त्याचं जगणं चांगलं असेल. लक्षात ठेवा, माणसं कुणाच्याही पुण्यतिथीला कुणाच्याही वर्षसराला येत नाही. माणसं गेल्यानंतर सुद्धा अशी या जगात अशी जगणारी माणसं आहेत की पशुप्रमाणे यायचं, जगायचं म्हणून जगायचं, काही खायचं, कसंही बोलायचं, कसंही वागायचं. पशुप्रमाणे जीवन असतं, त्याला सुद्धा एक प्रमाण आहे. सत्वीने नेला ज्या माणसाला जगणं कळत नाही ना त्या माणसाला सावडा गेल्या माणसं म्हणते ती, ऐका तंबाखूला चुना लावून ह्यानं काय गाजीवली. माझी भाषा कळते ना, कीर्तन व्यवस्थित ऐका. माणूस म्हणूनच जन्माला येतात, पण पशुप्रमाणे जगतात आणि मरतात. त्याचं गाव नाव काढत नाही, भावकी नाव काढत नाही. काय माणसं माणूस म्हणूनच जन्माला येतात आणि माणूस म्हणून मरतात. त्याचं गाव नाव काढतात, त्याची मुलं नाव काढतात, त्या नावा म्हणतात. भाषा कळते का माझी? ऐका, ज्याचं गाव नाव काढतात, ज्याची मुलं आठवण करतात, ज्याचं कुटुंब आठवण करतं, तो माणूस म्हणून येतो आणि तो माणूस म्हणून मरतो. त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन होतात. काय माणसं माणूस म्हणून येतात आणि जगाच्या नजरेत देव होतात. आज ही ज्ञानोबा जगाच्या नजरेत देव आहे, माझे तुकोबर आहेत, देव आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ऐका, आज हे जगाच्या नजरेत देव आहे. म्हणून म्हटलं जातं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला
छत्रपती शिवाजी महाराजांना. का? माणूस कोणत्या जन्माला आले ना, पण जगाच्या नजरेत देव झाले. जे जगाच्या नजरेत देव झाले, जे जगाच्या नजरेत माणूस म्हणून गेले, ऐका, त्यांना आपले हित कळालं. आणि या हित या शब्दावरती मला आज कीर्तन करायचे महाराज. मग त्या निमित्ताने या कदम परिवारामध्ये पुण्यस्मरणानिमित्त ह्या कीर्तन सोहळ्याचं नियोजन आणि त्या निमित्तानं उपस्थित असलेले माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे अण्णा असतील, आमचे दत्ता महाराज असतील, आमच्या महिला मंडळ, मृदंगाचार्य, ही सगळी गावचीच आहेत, माझ्या घरचे आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. मी सगळ्याला सांभाळून घेणारा माणूस आहे. मला गाता नाही आलं तरी चालेल, फक्त टाळ ठोका मारणारा मी माणूस आहे. मी आहे काय नाही, फक्त वाजवा, बाकीचं काय नको. तुमची साथ आहे, तुम्ही आहात म्हणून कीर्तन आहे. कारण कीर्तनाला सगळ्या गोष्टी लागतात. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीनं. ऐका, आज खास करून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमचं प्रेम आहे म्हणून मला तुम्ही पुन्हा पुन्हा बोलवता. मी सुद्धा तुम्ही बोलवल्यानंतर मी पुन्हा येईन. कळलं असेल तुम्हाला माझं बोला. तुम्ही बोलवलं तर मी असाच पुन्हा येईन. नाही बोलवलं तर मी पुन्हा येणार नाही. माझ्या बरोबर आलेले आमचे बाबा महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ, आमचे मित्र किशोर पवार, त्यांचा एक चॅनल त्यांनी नवीन चालू केलाय. म्हटले महाराज तुमचं कीर्तन असेल तिथं मला नेत जा. म्हटलं काय हरकत नाही, गाडीत जागा असते माझ्या बरोबर येत जा. कारण काय थोडस काम चांगलं आहे त्यांचं, त्यांच्याही पाठीमागे उद्योग असतो, पण तरी सुद्धा आपली त्यांना आवड म्हणून आज खरं तर तुमच्या कदम परिवाराचं भाग्य की ही क्लिप तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. कीर्तनाची ही क्लिप हे तुमच्या दारात झालेले कीर्तन महाराष्ट्रभर पोचेल, चिंता करू नका. ऐका, त्या निमित्तानं आपण अभंग घेतलेला आहे. विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रयत्नाची माळ, चैतन्याची चित्कार असणारे संत तुकाराम महाराज, ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान, ते होते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात पडती खाट फुटका मार गळकतान, ज्याने घातली वैकुंठाची वाट, ते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे आपले कीर्तन सुरू असे असणारे पंचवेद निर्माते वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे देहुनिवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, ज्यांना आपलं हित कळतं, जो आपल्या हिताविषयी जागृत आहे, अशाची संगत मला घडावी देवा, हे मागणे या अभंगाच्या माध्यमातून मागतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगतो. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. ज्या मुलांना आपलं हित कळतं, ज्या मुलांना आपलं हित कळतं, त्यांच्या माय बापाला धन्यता तुकोबराय देतात, धन्य माता पिता तयाची. ज्यांना हित कळत नाही त्याच्या माय बापाला धन्यता तुकोबराय देत नाही. ज्यांना हित आपलं कळतं, जे आपल्या आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवतात, जे आई वडिलांची सेवा करतात, आई वडिलांना देव मानतात, ज्याला जगणं कळतं, ज्याला हित कळतं, धन्य माता पिता तयाची. हा वर्गाचा सरळ अर्थ. ऐका, जी अशी मुलं ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये जन्माला आले, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अशी सात्विक मुलं ज्या कुळात जन्माला आले, त्याचं कौतुक देवाला वाटतं. तयाचा हरिक वाटे देवा, ते नक्की काय करतात, काय नाही, जीवन जगत असताना चांगला योग्य मार्ग निवडून आज चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, हित कशात आहे आणि अहित कशात आहे, हे ज्यांना कळतं, जे गीता भागवताचं श्रवण करतात, गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, जे गीता भागवताचं श्रवण करतात, जे नामस्मरण करतात, जे भजन करतात, तयाचा हरिक वाटे देवा. आशाची संगत जगद्गुरु तुकोबरा सारखा महात्मा, आशाची संगत देवा मला जर भेटली तर माझ्या जीवनामध्ये माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तुका म्हणे घडो त्याची सेवा, आणि तरी माझ्या दैवा पार नाही, पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ.
जाऊ नाही कुठे, हे प्रमाण आहे. आपल्या कुटुंबातली अनेक माणसं आली, अनेक माणसं गेली. ऐका, अनेक माणसं या मृत्यूलोकात जन्माला आली, अनेक माणसं गेली. प्रत्येकाला जावं लागणार आहे. एक ना एक दिवस तुम्हाला काकासाठी रडणं आहे, मामासाठी रडणं आहे, बापासाठी रडणं आहे, आईसाठी रडणं आहे, बायकोसाठी रडणं आहे, मुलासाठी रडणं आहे. रडणं हे चुकणार नाही का? काही गोष्टी या जगामध्ये शक्य आहेत तर काय गोष्टी अशक्य असतात. असं कळते ना माझी? काय गोष्टी शक्य आहेत तर काय गोष्टी अशक्य असतात. एखाद्याचं लग्न होईल शक्य का अशक्य? मला उत्तर द्या माझ्या. एखाद्याचं लग्न होईल शक्य का अशक्य? प्रथमाचार्य शक्य म्हणावं तर का गडी करायला अशक्य. शक्य म्हणावं तर जमत नाही. एखाद्याला मूळ होईल शक्य का अशक्य? अशक्य कसं? अशक्यच ना. काय काय झालंच नाही ना, अशक्य. ऐका, एखाद्याचा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल शक्य का अशक्य? अशक्य. ऐका, एखाद्याला मरण येईल शक्य का अशक्य? शक्य का? मरण हे अटल आहे. या जगामध्ये जो अवतार घेऊन आला त्याला मरावं लागलं. नाही आले अवतार येते पामर जीव किती. ऐका, जो अवतार घेऊन येतो त्याला सुद्धा मरावं लागतं. ऐका, मरायचं तर प्रत्येकालाच आहे, जगायचं तर प्रत्येकालाच आहे, आणि जायचं तर प्रत्येकालाच आहे. पण जागा जाण्या अगोदर जगणं करू द्या. माझ्या करते ना पुण्यतिथीचं कीर्तन आपण करतो, वर्षश्राचं कीर्तन करतो, भजन करतो, आपण पिंडदान करतो, सगळ्या गोष्टी करतो. ऐका, सगळ्या गोष्टी आपण करतो, प्रत्येक माणसाचे करत राहतो. पण ज्याला जाण्या अगोदर जगणं ज्याला कळलं ना त्याच्या निमित्तानंच कीर्तन होतं, कुणाच्याही निमित्तानं होत नाही. आयुष्यभर चांगलं वाईट वागला, आयुष्यभर वाईट वागला. आमच्यासारख्याला काय सांगायचं? पुढच्या पाहुण्याला काय सांगायचं? याला बऱ्याच जणांच्या गंजी झाल्या गावात. काय सांगायचं? सांगा काय सांगायचं हा विचार आम्हाला सुद्धा करावा लागतो. आम्ही वारकरी संप्रदायाच्या तत्वानुसार जगणारी माणसं आहे. ऐका, या जगामध्ये संतांनी प्रत्येकाला जागृत केलं. वेगवेगळ्या कुळात वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जन्म घेतला आणि प्रत्येकाला जागृत केलं. बाबा जागृत जागृत. अरे बाबा, जन्मताना दुःख आहे, म्हातारपण आलं की दुःख आहे, अरे मरताना सुद्धा दुःख आहे. ऐका, ऐका, जन्मताना दुःख आहे, म्हातारपण आलं की मरताना दुःख आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला दुःख आहे. जागृत जागृत. काय करा? उठा जाग. ऐका, उठा जागे वाडे. जागी झाली नाही, उठून बसली. उठा जागे व्हा म्हणजे सकाळचं पाठचं लवकर उठा, आंघोळ करा, नाश्ता करा आणि गावातल्या चौकात जाऊन आपलं कुरकुड्या करा. उठा जागे व्हा म्हणजे अरे जन्मजन्मी आपण झोपलेलो आहोत म्हणून दुःख आहे. देवाच्या दारात जाऊन सुद्धा आपल्याला सुख मिळत नाही. देवाच्या दारात सुद्धा जाऊन आपण वारी करून सुद्धा वारी वारी जन्म मरणाते वारी हरी कोटलो वाटा संकटते वारी. का देवा पुढं गाणं गातो? का देवा तुझा माझा काय वैरा काल दुःखाचे डोंगर दाखविसे. देवाला पण हे गाणं का सांगतो? का सांगतो? आपण जागे झालो. काय झालो नाही? जे जागे झाले ना त्यांनी देवाला गाणं सांगितलं नाही. बायको मिली तरी म्हटले बरे झाले देवा. कोण म्हटले? तुकाराम महाराज. का?
ती जाग झालेली माणसं होती का त्यांना कळलं होतं हा जन्म कशाला आहे देवी दिला देह घोमटा तो या झाला फाटा जन्म आपल्याला दिला म्हणजे लग्न कर पोरं बाळ होते 4 एकर जमीन घे बंगला बाळ गाडी घे आणि नुसता छेडत राहा म्हणजे जन्म आहे भाषा कळते का मी वेगवेगळं वेगळं बोलत असतो मला सांगा श्रीमंताचं घर वेगळं असतं नेहमी सांगतो गरीबाचं घर वेगळं असतं बरोबर असतं ना श्रीमंताची गाडी वेगळी गरीबाची गाडी श्रीमंताची कपडी गरीबाची श्रीमंताची बायको अगदी जरा 10,000ची साडी नेसल भाषा कळते ना मला सोपं बोलायचंय मला पुन्हा श्रीमंताची बायको 10,000ची साडी नेसल गरीबाची आपली बिचारी पैशाची नेसल मला सांगा त्याची स्मशानभूमी कशाला एकच भाषा करते मग तेरा तो एक इरादा आहे गरीब हो या श्रीमंत हो सबका बिस्तर तो एक आहे याला म्हटलं जातं जीवन प्रत्येकाचं हातरून एक आहे त्याचं नाव स्मशानभूमी काय नाव आहे स्मशानभूमी आहे म्हणून साधू संतांनी हात जोडलं गाड्या जगणं कळू द्या तुमचं हित तुम्हाला कळू द्या लागणे आता Thank you.
अजून किती आहे अवकाश का घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश आपली काळ वाट पाहतोय काय पाहतोय काळ वाट पाहतोय प्रत्येकाची वाट काळ पाहतोय म्हणून आपलं हित जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपलं मरण चुकत संतांना हित कळलं साधू संतांना काय कळलं हित कळलं म्हणून त्यांनी देवाचं चिंतन केलं भाषा कळते ना हित कळलं म्हणून देवाचं चिंतन केलं आलेला अनुभव तुमच्या आमच्या समोर ठेवला का तुम्हाला वाटतं ना माझं हित व्हावं तर काय करा हित ते करावे देवाचं चिंतन करा का करायचं कारण तुका म्हणे तुझं सोडलं कोणी एकाच कर पाणी त्याच्याशिवाय सोडवणारा या जगात दुसरा कोणी नाही मला सांगा ज्याला हित नाही कळलं त्याला मारावं लागलं रावणाची लंका सोन्याची होती बरोबर रावणाला बायका किती होत्या दत्ता महाराज बऱ्याच होत्या जाऊ द्या बरोबर आपण बी नव्हतो त्यावेळेस बरोबर 80,000 बायका रावणाला बायका 80,000 नातू 1.25 लाख नातू होत आता मी काय बघायला नव्हतो ऐक बरं एवढं नातू होतं लंका होती रावणाला बायका 80,000 खरी बायको त्यांच्या बायकोचं नाव काय म्हणतो तरी पतिव्रता होती ऐक मला सांगा रावण ताकदवान होता का नव्हता या जगात रावणासारखी भक्ती तुम्ही केली का कधी केली तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यावर फुल नसल्यावर तुम्ही शिर कापून अर्पण केलंय का रावण एक फुल कमी पडला की स्वतःच शिर अर्पण करायचा कुणाच्या महादेवाच्या पिंडीवर मग रावणासारखी भक्ती आपल्याला करायची 33 कोटी देवांना बंदी खाण्यात ठेवणारा रावण होता ऐका कुबेराला वरून खेचून आणणारा रावण होता कैलासाला हातावर नाचवणारा रावण होता खरी श्रद्धा महादेवावरती भक्ती होती रात्रंदिवस महादेवाची सेवा करून एक सामर्थ्य प्राप्त करून घेणारा रावण होता तरी सुद्धा मला सांगा देवांना ज्याला बंदी खाण्यात टाकलं माझं कीर्तन व्यवस्थित ऐका बोलू नका ऐका देवांना ज्याने बंदी खाण्यात टाकलं ऐका ज्यानं देवावरती राज्य केलं भाषा कळते ना माझी त्याला मारावं का लागलं मारायला नाही पाहिजे होता रावणाची आपण पूजा करत नाही रावणाची आपण आराधना करीत नाही रावणाचं महाराष्ट्रात मंदिर नाही का मंदिर नाही सगळं केलं महाराज पण आपलं हित कळलं नाही भाषा कळते रावण मारला कोणी मारला रावणाला मारल्यानंतर नवरा मेल्यावर बायको रडणारच प्रश्नच येत नाही मंदोदरीने आक्रोश केला जोर जोरात रडू लागले कुबेराला वरून खेचून आणणारा कैलासाला हातावर नाचवणारा देवांना बंदी खाण्यात टाकणारा प्रखान पंडित असणारा माझा पतिदेव माझ्या पतीला मारण्याची हिंमत कोणाची झाली कोणी मारला असा लोक असावं माझ्या पतीला जोरात रडत असताना एक जणाला विचारलं कोणी मारलं तो बघा दगडावर बसलाय कोण रामप्रभू पाठीमागून गेली माझा शब्द एक घरी घेऊन जातात पाठीमागून गेली आणि रावण पुढे तोंड करून बसला रामप्रभू तिकडे पूर्वीकडे तोंड करून बसलेले असताना पाठीमागून गेली आणि मंदोदरीची सावली रामप्रभूच्या समोर पडल्यानंतर रामप्रभू उठून उभे राहिले हात जोडून पाठीमाग ओढून पाहिलं हात जोडले सांगितलं कोण आहात तुम्ही आई कोण आहात तुम्ही आई असं बोलल्यानंतर सांगितलं मी ज्यांना मारले त्यांची बायको आहे मंदोदरी मला कोण माझ्या पतीला कोणी मारलं मी हे पाहण्याकरता आले मला वाईट वाटतंय मला दुःख होतंय माझ्या पतीला तुम्ही मारलं पण माझा पती एवढा श्रेष्ठ असताना एवढा धनवान असताना लंका सोन्याच्या लंकेत राहणारा
कुबेराला वरून खेचून आणणारा, कैलासाला हातावर नाचवणारा, देवाला बंदीखान्यात टाकणारा माझा पती एवढा श्रेष्ठ असून सुद्धा तू तपस्वी माझ्या पतीला मारलंस, तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे ते पाहायला आले. कुणाला बोलते? रामप्रभूला. रामप्रभूंनी सांगितलं माते काय माझ्यात विशेष आहे, काय तुझ्या पतीत कमी आहे. त्यावेळी मंदोदरीचा शब्द ऐका, तुझ्यात एक विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे ते सांगते. मी पाठीमागून आले, तुझ्या समोर माझ्या अंगाची सावली पडली, तरी तू उठून बसला हात जोडून आई म्हणून हाक मारली आणि एका वनवासाची बायको उचलून नेली. आपली बायको असून पतिव्रता, आपली बायको पतिव्रता असून तरी सुद्धा दुसऱ्याची बायको उचलून नेली. तिच्या बरोबर लग्न करण्याचं स्वप्न ज्यानं पाहिलं तो माझा पती आहे. तो माझ्या पतीत फरक आहे आणि तुझ्यात हा फरक आहे. स्त्रीचा आदर करणारा राम आहे, स्त्रीचा आदर राखणारा राम आहे. आई म्हणून स्त्रीकडे हात मारणारा राम आहे. म्हणून रामाचं आचरण करावं, रामाचं आचरण करावं आणि कृष्णाचं उच्चारण करावं. माझ्या पतीला समोरची स्त्री कळली नाही, त्याला आपलं हित कळलं नाही, मारावं लागेल. असं कळते ना, ज्याला आपलं हित कळतं त्याला मारावं लागत नाही. गेली माणसं गेली तरी पाठीमाग आठवण शिल्लक राहते. माणसं नाव काढत राहतात आणि मुखातून त्यांच्या शब्द बाहेर पडत असतात. गेले दिगंबरा ईश्वरा ईश्वराची उपमा करणार का? ज्यांना हित कळलं, ज्यांना हित कळलं ना त्याने आमचा सोहिताचा ऐका. तुम्ही नाव ठेवा, काही करा, पण आम्ही भजन सोडणार. मला सांगा, गाढवा बसवलं तर तुकाराम महाराज रागावली नाहीत गाव. गाढवा बसवलं तर तुम्ही मला बसवा बरं गाढवा. कीर्तन झाले गावात असलं मला बसवा गाढवा. मी काय करेन, तुमचं दर्शन घेईन. तुमच्या गावात पुन्हा कधी येणारच गाढवा बसवले तरी सुद्धा रागावले नाही, पण गाढवाचं घोडं करण्याची ताकद त्यांच्यात होती. गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. आणि पाहिल्यानंतर गाढवाचं घोडं काय केलं, गाढवाचं घोडं केलं. त्यांनी त्यांचं तत्व सोडलं नाही. ऐका, ज्याला हित कळलं ना त्यांनी जगाचा त्रास सहन करून आपला मार्ग सोडला. काय केला नाही, मार्ग आपला सोडला नाही. नाथ महाराजांच्या जवळ एक व्यक्ती गेली, पैठणचे एकनाथ महाराज, दत्ता महाराज. नाथ महाराजांच्या जवळ एक व्यक्ती गेली आणि तुम्हाला माहिती आहे बुडत असलेला विंचुती आपलं काढायची, विंचुतीवर फटका मारायचा, तरी सुद्धा ते वाचवायचा प्रयत्न करायचे. एक जणांना सांगितलं ते फटका मारताय, तुम्हाला इथं दिसल्यावर काय करा, पहिली चप्पल घ्या. हा फरक सांगता तर तुमच्यात आहे. ऐका का म्हणणार आहे, असू द्या कीर्तनात आलाय त्याचा उद्धार होईल, जीव सोडून राहणार म्हणणार का तुम्ही? पहिली चप्पल घ्या. नाथ महाराजांनी हातावरती घ्यावा, त्यानं फटका मारला की पुन्हा ती सोडायची. हे असा 108 वेळा त्याला फटका मारला नाथ महाराजांनी. त्यावेळी एक जणांना विचारला, फटका मारतोय महाराज, तुम्ही सारखं उचलताय. ऐका ऐका, नाथ महाराजांनी सांगितलं माई बुडत, ऐका तो बुडतोय, तो मरत, वाचवणं हा माझा स्वभाव आहे. ऐका, माझा हा स्वभाव आहे, वाचवणं, जगाचा उद्धार करणं हा आमचा धर्म आहे. ऐका, म्हणते बुडत असलेला विंचू हातावरती घ्यायचे. तेच नाथ महाराजांजवळ एक जण गेला, म्हटलं महाराज असं कसं काय? तुम्हाला लोक नाव ठेवतात, लोक नाव ठेवतात, तरी सुद्धा तुम्ही रागवत नाही. काय नाही, तुम्ही रागवतच नाही. त्यांना रागच येत नाही. साधू संतांना राग येत नाही, त्याचं कारण आहे
जगाचा अपराध सहन करतात. ज्ञानोबांनी जगाचा अपराध सहन केला. दुरिताचे विश्व स्वधर्म सूर्य जगाचा त्रास सहन करतात का? जगाचं कल्याण व्हावं हा उद्देश साधू संतांचा आहे. जगाचं हित व्हावं हा उद्देश आहे. एक जण गेला म्हटला, महाराज माझं पुढचं भविष्य सांगा, माझं पुढचं भविष्य सांगा. काय माझं पुढचं भविष्य, माझं नशिबात काय आहे ते सांगा महाराज. महाराजांच्या पाया पडायचे. महाराजांनी सांगितलं काय तुझं पुढचं भविष्य आहे? तो 8 दिवसातच मरणार आहे. काय म्हणले? 8 दिवसात मरणार आहे. रोज सकाळ उठल्यावर ते म्हणायचा दुसरा दिवस आला. रोज सकाळ उठल्यानंतर तिसरा दिवस आला म्हणा. ऐका, 8 दिवस तो उठल्यानंतर म्हणायचं मी मरणार आहे 8 दिवसात मरणार आहे. 9व्या दिवशी उठला, सरळ महाराजांजवळ गेला आणि महाराजांना पेढ नेलं, हार नेला, हार गळ्यात घातला. कुणाच्या? महाराजांच्या. महाराज काय तुमची कृपा हो, तुम्ही म्हटलं होतं 8 दिवसात मरणार, ही 9वा दिवस आहे. कितवा दिवस आहे? 9वा दिवस आहे. मग तुला कसं वाटतंय? महाराज म्हणलं आता खूप चांगलं वाटतंय. 8 दिवसात काय केलं? काय नाही म्हणलं, भावाचं भांडण होतं, बांधावून आपलं त्याची त्याला जमीन देऊन टाक. म्हटलं 8 दिवसात बायको कधी मारलीच? रोज मारायचो. 8 दिवसात बायको मी कधी मारली? भावाची जमीन आपली भावाला देऊन टाकली. पोरं कुठल्या शाळेत आहे ती, काय अभ्यास करतील ना, टीव्ही बघितलं, सगळं होतं त्याचं आपलं देऊन टाकलं. चोऱ्या केल्या नाही, त्या कोणाला मारलं नाही, बायकोला मारली नाही, भावासंग भांडलो नाही. 8 दिवसात असं सगळ्या गोष्टी करून टाकल्या. म्हणलं कटकटच नको, आपण मारणार आहे. मग आता तुला कसं वाटतंय? म्हणलं आता खूप आनंद होतोय मला. कुणाला म्हणला? नाथ महाराज. महाराज म्हणलं ऐक, तसं आम्ही जीवनात आमच्या ठरवतो की आम्ही नेहमी आमच्या समोर आमचं मरण ठेवतो. काय करतो? आम्ही आमच्या जीवनात ठरवतो की आपल्याला 8 दिवसात मारायचं. हे ज्यावेळी आम्ही ठरवतो त्यावेळी पुढचं जीवन जगण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. काय मिळते? पुढचं जीवन जगण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. आपण पण हे ठरवायचं असतं, हा काका मामा भाचा काका कोणी कोणाचं नाही गाड्या, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्रत्येकाला तिथं जावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण डोळ्यासमोर ठेवून ज्याला जगणं कळतं त्याला आपलं हित कळतं. ज्याला आपलं हित कळतं त्याच्या माय बापाला तो कोबरा धन्यता देतात. Putra
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. बोलू नका. आपल्या हिताविषयी जे जागृत असतात त्याच्या मायबापाला तुम्ही बरोबर आहे धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया. आपलं हित कशात आहे जोपर्यंत कळत नाही, कायला हित कळत नाही, कोण जाग कोण आहे ते पण कळत नाही. हित कळणं म्हणजे काय? रामकर भजन करणं, गळ्यात मोठे मानाची माळ घालणं, गण लावणं आणि सकाळ उठल्यानंतर दुसऱ्याची मका आपल्या बैलाला घालणं. भाषा कळते? हित कळणं म्हणजे काय आहे का? हित कळणं कशाला म्हणतात? जो देवाला आवडतं ते आपण करणं. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. ऐका, हे कळलं म्हणजे देवाला आवडणारी भक्ती करणं, देवाला आवडणारा परमार्थ जीवनामध्ये करणं म्हणजे हित करणं. हित कळलं म्हणजे संसार करणं नाही. संसार करा. ऐका, या शरीरात आज देह दिला, हे शरीर दिलंय. ऐका, संतांनी संसार केला या देहात येऊन, या शरीरात राहून संसारही केला. पण शरीरात राहून शरीर ऐका, शरीर घेऊन जन्माला आले पण या शरीरात राहून शरीर सोड. हे काय केले? संसाराला लटकले. मला सांगा, कोणत्या संतांना मुलं बाळा नव्हती? होती का नाही? तुकोबरायला 2 बायका होते, होते का नाही? एक बायको अन्न करून दिली या भजनाच्या नादात. आम्ही भजन करतोय तर आमची बायको चांगलं खाते. भाषा करते, आम्ही का फुकाट करतोय का? तुकाराम महाराजांची बायको भजन करण्यामुळं दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला होती. ती जहागिरी गावाला वाटली, ती तुकाराम संपत्ती वाटली. ऐका, आणि आधी तुकाराम शेठ म्हणणारं गाव तुकाराम शेठ म्हणणारी माणसं तुक्या म्हणायला लागली. त्यावेळी भांडारा डोंगरावर गेले आणि तिथं जाऊन ठरवलं, हे जन हे सुखाचे, आपण आपलं भजन करावं. काय करावं? पण एकच केलं, काळ सारावा चिंतनी एकांत वाशी गंगा स्नानी. ऐका, काळ सारावा चिंतनी, चिंतन केलं, नामस्मरण केलं, भक्ती केली. ऐका, संसार केला, संसार सोडला नाही. या शरीरात येऊन ही शरीर घेऊन हे जन्माला हा देह, या देहामध्ये जन्माला येऊन हे शरीर घेऊन आले आणि पण शरीर सोडलं. कसं सोडलं? तुम्ही खोबरं पाहिलं ना? खोबरं, नारळ पाहिलं? नारळाच्या आतल्या कवटीच्या काय असतं? खोबरं असतं. मला सांगा, खोबरं असतं. ते खोबरं ते ज्यावेळी कवटीला सोडतं त्यावेळी ते कसं असतं? गडगड वाजतं. ते आतच राहतं पण कवटी सोडतं. तसं या शरीरात राहू. ऐका, आतच राहू, शरीरात राहू, या सगळ्या गोष्टी सोडायच्या. या देहात राहू, या सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त त्याला आपलंच करावं, आपलं करायचं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा देवी विना जीवा. त्याला आपलंच केलं की मरावं लागत, त्याला आपलंच केलं की मरावं लागत नाही. संतांनी त्याला आपलंच केलं आणि मरण टाळलं. आपल्याला मरावं लागणार आहे, कर्माचं फळ भोगावं लागणार आहे, देवाच्या बापाला भोगावं लागलं. कर्मे रावण अक्षय पावला, कर्मे राम वनवास गेला, कर्मे दशरथे वियोगी मेला. वियोग घडाला सीतादेवी, कर्मामुळे रावणाला मारावं लागलं. दशरथाचं कर्म चुकलं, देवाचा बाप असून सुद्धा कर्म चुकलं, मारावं. देवाची बायको सीतामाय आहे तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. का? कर्म चुकलं. आता इकडं नाही जात, वेळ
प्रत्येक दृष्टात वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं कर्म चुकलं त्याला कर्माचं फळ भोगावं लागलं का? जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुझे ईश्वर. जगी जीवनाचे सार ज्ञान जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुझे ईश्वर. आपलं कर्म चुकतंय. आपलं कर्म चुकल्यामुळं आपल्या वाट्याला दुःख आहे. संसार करा, लग्न करा, जमीन घ्या, बंगला बांधा, सगळ्या गोष्टी करा, पण ते करत असताना असोनी संसारी जिलेले भुकरी वेदशास्त्र भार. सगळ्या गोष्टी करत ज्या माणसाला परमार्थ करता आला, ज्याला भक्ती करता आली, त्याला आपलं हित कळलं. ज्याला हित कळलं त्याच्या मायबापाला धन्यता. आपुली या हिता धन्य माता पिता. हित करणं म्हणजे भक्ती करणं. हा देह कशाला दिलाय ते कळणं. जन्माला का आलोय ते कळणं. जन्माला आल्यानंतर करायचं काय हे कळणं म्हणजे हित कळणं. सोपा मार्ग आहे, काय अवघड नाही. सगळं सोपा मार्ग आहे. फक्त त्या मार्गाने जायलायचं. त्या मार्गाने चालत असताना त्याचं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं. पैसे लागतात का? पैसे लागतात. तुम्ही जरी नाही केलं तरी गावाला करावं लागतंय. कधी आता हे कळलं तुम्हाला. आताशी कळलं तुम्हाला. तुम्ही नाही केलं तर कोणाला करायला लागतंय? गावाला करायला लागतंय. रामनाम. पण मला सांगा, हा देह त्याच्या करता दिलाय, त्याला पैसे लागतात का? लागतात. कबीर महाराजांचं वाक्य आहे, बोल राम 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 बोलो श्याम श्याम पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दामडी. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. या जगात त्याची भक्ती कराय, नामस्मरण कराय काही लागत नाही. एवढं ते नाम चांगलं आहे. नाम चांगले माझे कंठी राहू, कपी कुळ उधरले, मुक्त केले राक्षसा. राक्षसाने उद्धार करून घेतला. राक्षसाने उद्धार करून घेतला. आपण तर माणूस म्हणून जन्माला आलोय, आपला का उद्धार होणार नाही? म्हणून संत सांगतात, बाबा तुमचं हित व्हावं असं वाटत असेल तर त्याचं नामस्मरण करा. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. ज्या वस्तूवरती तुम्ही प्रेम कराल या सांसारिक जीवनात, ती वस्तू तुम्हाला दुःख देणार. कुठल्याही वस्तूवरती करा. का? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकली चौकवणाची श्रवणी, कैसी सुखनिद्राण पुरणी गळाची. या मृत्यू लोकात फक्त दुःख आहे. तुम्ही सुखाची अपेक्षा करताय पण तिथं दुःख आहे, ते आपल्याला कळत नाही. आणि आपण त्या दुःखातच फिरत राहतो, त्या माया जाळ्यातच फिरत राहतो. मला सांगा, भरतरी हरी म्हणून एक राजा होते साहेब. कोण होते? राजा होते. मला सांगा, ते राजा नगरीचा राजा, त्याचं प्रेम प्रजेवरती पाहिजे का नुसतं कुटुंबावर पाहिजे? प्रजेवरची पाहिजे. त्या राजाचं प्रेम फक्त बायकोवरच होतं. म्हणजे इथल्या राजाचं नाही सांगत, शायपूरचा माईक बंद झाला. राजाचं प्रेम फक्त बायकोवरती होतं. कोणावर होतं? एका महात्म्याने राजाला त्याचं हित करावं, त्याच्या जीवनाची त्याला जाणीव व्हावी म्हणून एक तपश्चर्या करून एक फळ प्राप्त करून घेतलं. आणि त्या राजाला सांग, हे राजा तू हे फळ खा, तू मरणार नाहीस. तुझं आयुष्य आहे तसं राहणार, तुझं वय आहे तेच राहणार, तू मरणार नाही, तू तरुणच दिसणार. काय हे फळ खा. राजा म्हणला, मी तर असा दिसणार पण माझं प्रेम बायकोवर आहे. कोणावर आहे? माझी बायको आहे अशी दिसाय.
तिचं वय वाढू नये. वय झालं की म्हातारपण येणार, ती खराब दिसणार. तिचं वय आहे असं राहावं, ती तरुण दिसावी. ही बायकोनं खावं. बायकोला ते फळ दिलं, कळतंय ना. बायकोनं हातात घेतली, पण बायकोचं प्रेम प्रधानजी कोणावर होतं? प्रधानजीवर. प्रधानजीकडे ते फळ दिलं. म्हणलं बायको म्हणली प्रधानजीला द्यावं, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला द्यावं. प्रधानजीनं फळ हातात घेतलं, प्रधानजीचं प्रेम भांडी घासणार. आता मला कशी लिंक लागली. भांडी घासणारी म्हणली हे जर मी फळ खाल्लं तर मला आयुष्यभर या राजाच्या नगरीत भांडीच घासायला. पण मला कोणी दुखवलं नाही, कोणी नाराज केलं नाही, तर या राजामुळं. मग ते राजाला नेऊन दिलं. कोणी? त्या भांडी घासणाऱ्याला राजाला दिलं. राजा म्हणला हे तर माझ्यापाशी होतं, बायकोला दिलं, तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? ऐका, त्यावेळेस तिने सांगितलं मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजीला बोलवलं, खरं सांगणार नगरीतून हाकलून दे. ऐका, प्रधानजीनं सांगितलं मला तुमच्या बायकोनं दिलं. मग राजाला कळलं, अरे 20 वर्ष रात्रंदिवस माझी बायकोच म्हणत मी बसलो. तिनं मला धोका दिला. याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता साप्यानि विचरति जनन सजनेनो सक्ता असंप्रतेचु परितुष्यति नार्या धिक्तांच तंच मदलंची मामच. कळलं नाही? कळलं? ऐका, रात्रंदिवस याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता, रात्रंदिवस मी माझी बायको म्हणत बसलो. तिनं मला धोका दिला. त्यावेळी त्या राजानं नगरी सोडून दिली आणि आपल्या हिताचा मार्ग शोधला आणि भक्ती करायला सुरुवात केली. महाराज, आपल्याला सुद्धा आपलं हित कळलं पाहिजे. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्हाला खरं प्रेम तुमच्या करत नाही. खरा प्रेम करणारा फक्त या जगात फक्त तो आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. तो देवही होतो आणि गुरुही होतो. तुकोबरायला कळलं आपल्याला भक्तीचा मार्ग कळावा. काय कळावा? भक्तीचा मार्ग कळावा. मग तुकोबराय मारुतीरायाला सुद्धा शरण गेले. शरण हनुमंता महालो रामदूता काय भक्तीच्या देवाटा मज दावाव्या सुपटा. त्यावेळी ऐका, त्यावेळी रामप्रभूंनी मारुतीने विचार केला की आपलं गिराईक नाही, हे आपली व्यक्ती नाही. ऐका, ही रामाची व्यक्ती नाही, ही पांडुरंगाची व्यक्ती आहे. देवाला स्वप्नात यावं लागलं. बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण. देवाला स्वप्नात येऊन दृष्टांत द्यावा लागला. देवाला स्वप्नात येऊन देवाला गुरु व्हावं लागलं आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. नाव दिलं काय? बाबाजी आपुले सांगितले नाम. ऐका, देवाला गुरु करावं लागलं. देव एवढं प्रेम करतो की मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आगाध निवाराया. तो रक्षण करणारा आपला आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ताकद त्या भगवंताची आहे. तर त्याचं भजन आपल्याला कळलं पाहिजे. त्याचं भजन कळलं म्हणजे आपलं हित आपल्याला कळलं. आपुली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ज्याला आपलं हित कळतं अशी ज्या कुळामध्ये मुलाची सात्विक जन्माला आले, ऐका, त्याचं कौतुक देवाला वाटतं. अभंगाचं दुसरं कुळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र मोतीचे
कन्या पुत्र होती जे सात्विक कलयाचा हरीक वाटे देवा. ज्याला आपलं हित कळतं त्याचं कौतुक देवाला वाटतं. ज्या मुलात सात्विक वृत्तीची मुलं जन्माला आली त्याचं कौतुक देवाला वाटतं. ज्याला आपलं हित कळतं त्याच्या मायबापाला धन्यता देते. ऐका, ज्या मुलाने पुण्यतिथी निमित्त कीर्तन ठेवलं का, पुण्यतिथी निमित्त कीर्तन ठेवलं त्याचं कारण आहे त्यांना आपलं हित कळलं. का कळलं? पंढरपूरच्या दारात तुम्ही जा, काशीला जा, आळंदीला जा, कुठल्याही दारात जा, देव तुमच्यावर कृपा करणार नाही जर मायबापाची सेवा जिवंतपणे केली, गेल्यानंतर त्यांची आठवण जर केली तरच महाराज देव आपल्यावरती कृपा करेल. का? काशीला जाऊन फायदा नाही, कारण सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरी तयासे शिकीर शरीरे लोणकी. आई वडील दैवत नाही. धर्मशास्त्रानं 4 दैवत सांगितली: मातृदेव भाऊ, पितृदेव, आदिती देव आणि माता पिता देव. ज्याने या जगात आई वडिलांना दैवत मानलं त्याला पंढरपूरच्या वारीला जायची गरज, त्यांना गरजच नाही जाण्याची. जे आई बापाला देव मानतात ना त्याला पंढरपूरला नाही गेलं तरी चालते, काय गरज नाही जायची. पुंडलिकाला आई बापाला देव मानतो, शेवटी त्याला गोकुळ सोडावं लागलं. गोकुळीच्या निकट सेवे धावी कैसा बराणी, गोकुळ सोडावं लागलं. कुणाला? त्याला. आई वडिलाची सेवा करत असताना देव पाठीमागे गेली. निमित्त होतं फक्त बायको रुसल्याच. काय होतं निमित्त? बायको. राधेचं आणि देवाचं जेवढं प्रेम एकमेकावरती होतं तेवढं कोणाचं नव्हतं. प्रेम देवावरती मिरेनं करावं, राधेनं करावं. राधा एवढी देवावरती प्रेम करत होती, एवढी प्रेम करत होती. गोकुळात देव असताना पळत पळत गेली आणि राधा देवाच्या मांडीवर बसली. जाऊ कोणाच्या? ऐका, देवाच्या मांडीवर बसल्यावर देवाच्या बायकोचं नाव काय? ती रुक्मिणीला दिसली म्हणून रुक्मिणी रुसली आणि थेट ती निर्वाणात जाऊन बसली. भाषा कळते कुठं? सोलापूर जिल्ह्यात. म्हणून रुक्मिणी रुसली आणि का देवाचं राधेचं तेवढं प्रेमच होतं म्हणून म्हटलं जातं एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एवढं प्रेम राहिला देवावरती आणि देव राधेवरती करायचं. ऐका, एवढं प्रेम करायचं. लहान होता ना लहान देव, आता सांगतो. देव लहान होता ना, राधा उचलून घ्यायची. आता देव एवढा एखादं लहान बाळ आहे, हे बाळ तेवढं गोंडच असतं लहानपणी. एखादं उचलून घेऊ वाटतं का, त्याचा पपी घ्यावी वाटते, मुका घ्यावा वाटतो का. शेंबडा असलं तर येता का? नाही घेत. देव राधा उचलून घ्यायची आणि सरळ घरी घेऊन जायची. देवाला राधेच्या मनात आलं हे जर मोठा असता तर किती बरं वाटलं असतं. कुणाच्या मनात आलं होतं? नुसतं मनात आलं तर हे बिचार मोठं झालं. लागला गप्पा मारा राधे बरोबर. राधेचा नवरा आलया, ऐका, राधेचा नवरा रोज कामावरती जायचा आणि राधा आपली देवाला घेऊन गेली की देव मोठा व्हायचा, दोघांच्या गप्पा चालायच्या. शेजाऱ्याला राग आला, तुझ्या घरात कोणतरी माणूस येतोय, तू कामावर गेला.
त्यानं आपलं त्याच्या कानावर सांगितलं, बातमी दिली की दुसऱ्या दिवशी फक्त कामावर जायचं नाटक केलं. कोणाने? राधेच्या नवऱ्याला. कामावर जायचं नाटक केलं, माघारी आला. तोपर्यंत राधा देवाला घेऊन गेलेली होती. देव इकडं मोठा झाला होता. बाहेरून दरवाजा जसा वाजवला तसा राधेला घाम फुटला. आता काय खरं माझं? देवा तू लहान हो. कोणाला म्हटली? देवा. देव म्हणला बघ राधे, मी तुझ्यासाठी मोठा झालो. मला मोठा होता येतं पण लहान होता येत नाही. आता तू लहान होत नाही तर मला काय माझा नवरा मारल्याशिवाय काय पण कर. मग एक काम कर, मला एखादी गोधडी दे, मला काय लहान होता येत नाही. मग फाटकी गोधडी एक दिली आणि देवाला पांघरून घेतली आणि राधेला सांगितलं उघड दार. दार उघडून का मार खाऊ का म्हणून उघडलं दार. कोण आहे महाराज? फाटवर बघितलं तर गोधडी पांघरून झोपलाय. ऐका, देव चतुरा तो देव गोधडीवर झोपला आणि जसा पळत पळत आला तसा गोधडीवर खाटावर उडी मारून मिठी तारलं. आता कुठे जाशील? मग आता कुठे जाशील? त्यावेळी देवानं राधेचा म्हणजे आणायच्या राधेच्या बहिणीचं रूप घेतलं, मिवणीच वाकळ. आणि तो वाकळ गोधडी बाहेर काढली आणि काय म्हणली दाजी तुम्हाला अक्कल बिकल आहे? हा मला आहे म्हणते ती राधेचा नवरा नाही शाना. आधीच मला म्हणे हे असते तुम्ही खोड्या करता. आता मला सांगा देव काय चतुर, एवढं प्रेम करणारा देव. राधा मांडी बसली म्हणून रुक्मिणी रुसली आणि सरळ पंढरपूर मध्ये गेल्यानंतर पुंडलिक आईबाबाची सेवा करतोय. पुंडलिकाच्या मागे गेला देवाने सगळे पुंडलिका अय माझी बायको पाहिली का? पुंडलिक म्हणला माझ्याच बायकोचा तपास नाही, 15 दिवस झाले. मला माझी बायको कुठं आहे मला माहिती नाही. कारण पुंडलिकाचं सुद्धा आधी काय होतं? बायको प्रेम होतं. आई बापाच्या गळ्याला दोरी काशीला चालला होता. पण वैदाचा महाराजांसारखे संत भेटले आणि उपदेश केला. आई बाबाची सेवा करायला लागला. देव माग उभे आणि माझ्याकडे पहा, वळून पहा, मी तुला भेटायला आलोय, मला वेळ नाही म्हणजे. अरे लोखंडाचं पीठ करून खाणारी माणसं आहे ना महाराष्ट्रात, मी भेटावं म्हणून वळून पहा. पुंडलिकाने सांगितलं मला काय वेळ. आणि तोपर्यंत कुठं उभा राहू. एक वीट हातात घेतली, माग सुद्धा पाहिलं नाही आणि राग राग वीट मागाने फेकली. तिथं उभं राहा. ऐसा कैसा तो धीट मागे भेरकावली वीट, माग वीट फेकली, विटेवर देवाला उभं केलं. आज ही देव विचार करतोय आज पुंडलिक मला पाहिजे, उद्या मला भेटल. आजपर्यंत पुंडलिकानं देवाचं तोड नाही पाहिलं. देव का उभा आहे विटेवर त्याचं कारण आहे. जो आई बाबाची सेवा प्रामाणिकपणे करेल ना त्याची तो वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. ज्याला आई बाप करतात त्यानं पंढरपूरला जा, त्यानं काशीला जा, त्यानं आळंदीला जा. ज्याला आई बाप करत नाही त्यानं काशी बी करू नका, पंढरी बी करू नका, घरीच काशी करा. ज्याला आई बाप दैवत आहे ना, ज्याला कळलं त्याला देवाच्या दारात जायची गरज नाही. देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही का? अशी मुलं ज्याला आपलं हित करतं, आई बापाच्या उपकाराची जाणीव ठेवतात. धन्य माता पिता दयाची पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. मग नक्की ते काय करतात? गीता भागवत करत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. सरळ सरळ अभंगाचा अर्थ विनोद. Oh,
आपुलिया हिता दिवशी जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर 12 वाजता वेळ संपवावं. बरोबर 12 वाजून 5 मिनिटं आपण आपल्याला पुष्पवृष्टी करायची. ज्यांचं चतुर्थ पुण्यस्मरण आहे आमचे सदाशिव तुकाराम कदम आबा. का कुणाच ठाऊक पण आबा दादा भाव या शब्दाची माणसं जरा मोठीच असतात. तुम्ही थोडासा विचार करा. ती जरा मोठ्या मनाची माणसं कोणालाही आबा दादा भाव म्हणत नाहीत. लक्षात ती माणसं सुद्धा त्या पद्धतीची असतात. चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांच्या मुलांनी बोलू नका आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तन केलंय. पण जाता जाता एक बोलत संसारातल्या नात्यात प्रत्येकाला रडावं लागते. प्रत्येकाला रडावं लागणार आहे. संसारात एकमेव नातं जर खरं जर कोणतं असेल तर मी माफी मागून बोलतो. आम्ही बी भाऊ आहे. आम्हाला बी बहीण आहे. तुम्हाला बी बहिणी आहेत. तुम्हाला भाऊ आहेत. तुम्हाला आई वडील आहेत. तसे आम्हाला पण आहेत. संसारातलं खरं नातं जर कोणतं असेल तर फक्त बाप आणि मुलीच असतं. गाड्या जेवढा बाप मुलीवरती प्रेम करतो मुलगी जेवढी बापावर करते ना गाड्या तेवढं प्रेम या विश्वात कोणी करू शकत नाही. तुम्ही कधीही झोपताना विचार करा खरं प्रेम संसारात आपल्या कोण करत असेल याचा पूर्णपणे विचार करा. रात्रंदिवस मुलगा इंजिनियर असू द्या, डॉक्टर असू द्या, कलेक्टर असू द्या, किती मोठा मुलगा हो द्या, त्या बापाला मुलाची आठवण कधीच येणार नाही. रात्रंदिवस झोपताना सदा मुलीची आठवण करणारा बाप आहे. फक्त प्रेम खरं जर कोणतं असेल तर बाप आणि मुलीच आहे. मला दुसरं प्रेम कुठं सत्य वाटलं नाही. जगद्गुरु तुकोबरायसारखा महात्मा ज्यांनी काळावर विजय मिळवला. आणि ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर आज काळ घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय अरे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर काळ घाबरतो, काळ थरथर कापतो ना. त्या महात्म्यानं 3 वेळा वरती आले, 4 वेळा इतिहास आहे, 4 वेळा वरती गेले, 4 वेळा खाली आले असा इतिहास आहे. पण पहिले लक्षात ठेवा गावाला निरोप घेतला, गावाला सांगितलं आम्ही जातो. ऐका आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगावी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. गावाला निरोप देऊन जगाला जगद्गुरु तुकोबा गावाला निरोप देऊन गेले. पण स्वतःच्या मुलीला धाडस नाही झालं. अरे आम्ही चाललोय आता बाळा, मी चाललोय देवा बरोबर सांगण्याचं धाडस नाही झालं. जगद्गुरु तुकोबा वरती गेल्यानंतर मुलगी दारात बेशुद्ध पडली आणि बापाचा धावा करू लागली भागीरथी. तुकाराम 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 म्हणून बापाला हाक मारली. बापाला वरून खाली यावं लागलं. ऐका तुकोबाला वरून नारायणा सगळ्याला मी सांगून आलो. सगळ्याला सांगून येताना, गावाला सोडून येताना, बायकोला सोडून येताना मला दुःख नाही झालं. पण माझ्या मुलीला सांगून मला येताना आलं रे नारायणा. माझ्या मुलीला जर मी आता नाही भेटलो तर माझी मुलगी जगणार नाही. माझी मुलगी उंबऱ्यात बेशुद्ध पडली, माझा धावा काय नारायणा मला जावं लागल. म्हणून जगद्गुरु तुकोबरायसारखा महात्मा वरून खाली आले का स्वतःच्या मुली करता. मग खरं सांगतो संसारातलं खरं प्रेम फक्त बाप आणि मुलीच आहे. मुलगी जेवढं बापावर प्रेम करते ना तेवढं संसारात कोणी करू शकत नाही. नात्यात मला एवढंच प्रेम खरं वाटलं
एवढंच मला सत्य दिसतं. हे नातं आतून नातं आहे. देव जसा भक्तावरती प्रेम करतो ना, जेवढं भक्तावरती प्रेम करतो तेवढाच बाप मुलीवरती प्रेम करतो. एवढं सत्य नातं आहे. ज्याला मुलगी आहे ना त्याला कळणार नाही. ज्याला मुलगी आहे त्याला कळणार. ज्याला मुलगी नाही त्याला कळू शकत नाही. ज्याला मुलगी आहे त्यालाच कळू शकतं. एक लक्षात ठेवा, रात्रंदिवस तुमच्याजवळ कितीही त्या बापाजवळ संपत्ती असू द्या, कितीही जहागिरी असू द्या, कितीही चांगल्या घरी मुलगी त्या बापानं पाठवू द्या नादाला, ऐका कसली असू द्या, एखादा जर तिचा जर पती जर चांगला नसेल, जर पिणारा असेल, जर मुलीला चांगला सांभाळत नसेल तर म्हातारपण असून सुद्धा घरची परिस्थिती जरी बिकट असली तरी सुद्धा त्यांना ठामपणे उत्तर देणारा बाप आहे. अरे तुम्हाला नसली माझी मुलगी सांभाळायची, नका सांभाळू, माझ्यात अजून हिंमत आहे माझी मुलगी सांभाळायची. एवढं प्रेम करणारा फक्त बाप आहे गाड्या, फक्त बाप आहे. नात्यावरती प्रेम करा, एकमेकावरती प्रेम करा, नाती जपा, माणसं जपा. माणसानं माणसासारखं वागणं हा खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रवावे. जगावरती प्रेम करणं हा खरा धर्म आहे. अरे तुम्ही कितीही जगात कमवा, कितीही मोठं व्हा, व्यावहारिक जीवनात तुम्हाला सांगतो, तुम्ही जगात कितीही पैसेवाला असा, कितीही समाजासमोर मी पैसेवाला आहे, माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे, कितीही जगासमोर तुमचा पैसा मिळवा, या जगात तुम्हाला कुणी किंमत दिली जाणार नाही. परमार्थिक क्षेत्रात असं तत्व आहे की तुमची गरिबी पाहिली जात नाही, तुमची श्रीमंती पाहिली जात नाही. अरे या समाजात उभं राहा, समाजात चौकात जाऊन, गावगावी जाऊन फक्त माऊली म्हणून समोरच्या व्यक्तीला हाक मारा, हे जग तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. हा व्यावहारिक परमार्थिक जीवनातला फरक आहे. व्यावहारिक जीवनात फक्त नात्यात पैशावरती प्रेम केलं जातं. एकच व्यावहारिक जीवनात एकच नातं असं आहे, तिथं पैसा पाहिला जात नाही, तिथं अटूट प्रेम आहे. ते बाप आणि मुलीचं ऐका, खरं तर दुःख होतंय, त्यांच्या मुलींना दुःख होतंय. मुलांना 14 वर्ष असून सुद्धा जाण्याचं वय नसून सुद्धा त्यांना जावं लागलं. मी जाता जाता एक सांगेन, मी सुद्धा घरी जाताना कधी घरी पोहोचून याची गॅरंटी नाही. मरण अटळ आहे, मला लागणार आहे. जाण्या अगोदर जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला काळ जगायला शिका. जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला काळ जगायला शिका. या जगात तुमचं नाव घेतलं जाईल, नंतर गावात सुद्धा आणि भावकीत सुद्धा आणि घरात सुद्धा तुमचं नाव घेतलं जाणार नाही. अरे जगायचं आणि मारायचं म्हणजे नुसतं कमवायचं, नुसतं बोंबलं थिंडायचं, काहीतरी खायचं, काहीतरी करायचं, याला जगणं म्हणत नाही. जगणं करण्याकरता संतांनी अवतार घेतला. अरे बाबा, जगणं करण्याकरता संतांनी तुमच्या आमच्या पाया पडून उपदेश केला, वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. अरे बाबा जागा व्हा, एक ना एक दिवस मरावं लागणार आहे, स्मशानभूमीत जावं लागणार आहे. तिथं गेल्यानंतर सुद्धा अंतःकरणाला दुःख झालं नाही पाहिजे. सावता महाराजाचा अभंग डोळ्यासमोर आणा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहावे. कोण दिवशी यम येती चालून, कोण दिवशी प्राण जाती घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहावे. अरे स्मशानभूमीत सुद्धा गेल्यानंतर वाटलं पाहिजे देव ठेवील तैसे राहावे. वेळ जशी येईल त्या वेळेला तोड देत राहा. का? प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. जेवढं प्रारब्धात आहे, जेवढं संचित आहे, तेवढा भोग तुमच्या पाठीमाग आहे. जेवढं प्रारब्धात आहे तेवढं तुम्हाला भेटणारच आहे. फक्त तुकामाने भार घातली आवली, त्याच्यावर भार टाका आणि जीवन जगायला शिका. का? घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. तो वेडा कुंभार विठला, तो वेडा कुंभार. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. जीवन जगत असताना चांगलं कर्म करा आणि एवढं समजा देव ठेवील तैसेची राहावे. ज्याला आपलं हित कळतं त्याची संगत मला जर घडली तर माझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय
आज आपण चतुर्थ पुण्यस्मरणाने तापाच्या पुण्यस्मरणाने उपस्थित आहोत. त्या निमित्तानं जे योग्य वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. आपुली हिताच वर्षे जागता या माध्यमातून मी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला. मी अभंग सोडवू शकत नाही, पण जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आपल्याला सोडवू शकतो. आपण अभंग सोडवू शकत नाही. अनेक हजारो अभंगाची कोट्यावधी अभंगाची रचना करणारे महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आपण जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. जेवढं योग्य वाटलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी का करायची त्याचं कारण असतं.
जर आपण गेलेल्या माणसाची आठवण नाही केली तर ते पिशाची वेळी जातात. काय करतात? घरामध्ये अडचणी येतात, अनेक अडचणी जन्माला येतात. त्याचं कारण एखाद्याला मूल होत नाही, एखाद्याचा मुलगा आढळ असतं, एखाद्याचं बहिरा असतं, एखाद्याच्या कुटुंबात हजार अडचणी असतात. त्याला कारण पितृदोष असतो. काय असतो? पितृदोष असतो. आपण नको त्या बाहेर जातो, नको त्या गोष्टी आणि अडचणीत जगासमोर मांडत राहतो. ज्या भूमीवरती ज्या आजोबानी पजोबानी वाढवडिलांनी दिवस काढले, ऐका, दिवस काढले, त्यांनी ज्या भूमीवरती ते रममान होत होते, त्यांचं मन रमत होतं, ऐका, त्या भूमीवरती आपण राहत असतो, ऐका, आपण राहत असतो. त्यांचे संस्कार आपल्याला मिळाले असतात, त्यांचे उपकार आपल्यावरती असतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला राहावा म्हणून पुण्यतिथी करायची असते. अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, ज्ञानदान करणं, एखादं परिवाराने हे ठरवले आहे. वस्त्रदान करणं, ज्ञानदान करणं, अन्नदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याचं कारण असतं. कुठेतरी आपल्या वडिलांना देवाच्या चरणाजवळ जागा मिळत असते. आपली वडवडील जे पित्र आहेत ते संतुष्ट होत असतात, त्यांचा आशीर्वाद मिळतो. सुखामध्ये पित्रे आशीर्वाद देती आणि कल्याणे ज्या कुटुंबावरती पित्राचा आशीर्वाद नाही, पित्रांचा आशीर्वाद नाही, वाडवडिलाचा आजोबाचा ज्या कुटुंबाला आशीर्वाद नाही, त्या कुटुंबात हजार अडचणी येत असतात. त्या अडचण आपल्या जीवनात कधीच येऊ नये म्हणून पुण्यतिथीचं हे कीर्तन आहे. त्यांची आठवण केली, नामस्मरण केलं की त्यांना देवाच्या चरणाजवळ जागा मिळते. पण ज्याचं नाव घ्यायचे, ज्याच्याजवळ गेले, ज्याच्याजवळ जावे, त्याचं नाव जोपर्यंत घेत नाही, त्याचं भजन जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत आपल्या वडिलांना, आजोबाला, पंजोबाला देव जवळ करत नाही. सोपा अर्थ आहे. म्हणून हे पुण्यतिथीचं कीर्तन कदम परिवाराने या चतुर्थ पुण्यस्मरणाने त्या कीर्तनाचं नियोजन केलं आणि त्या निमित्तानं पाहुणे मंडळी, कलाकार मंडळी, सर्व मंडळी उपस्थित एक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा एवढंच मागणं, एवढीच अपेक्षा. सगळ्यांनी उभं राहा.